एकही माझ्या तरुण वर्गांना हात जोडून विनंती आहे, निर्व्यसनी जीवन जगा. निर्व्यसनी जीवनासारखं जीवन नाही महाराज. तरुण वर्गांना दुसरी सूचना आहे, कृष्ण परमात्म्याच्या मंदिराच्या या दर्शनाला कधी आलात नाही आलात तरी चालेल, पण आपल्या आई वडिलांच्या चरणावर आपलं डोकं ठेवा महाराज. आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्या महाराज. मी बोलत नाही, माझे माऊली बोलतात महाराज. सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया शेवेशी किर शरीरे लोणकी जे. अरे आई वडिलांना आमच्या शरीराची ही कातड काढून जरी पादात्र करून जरी पायात घातलं तरी आम्ही त्यांचे उपकार फेडू शकत नाही महाराज. एवढे आमचे त्या आई वडिलांचे आमच्यावर उपकार आहेत. म्हणून आई वडिलांना कधी विसरण्याचा प्रयत्न करू नका. कलियुग असणार फैलावलेलं आहे. या कलियुगात कोणी आई वडिलांना विचारण्याची गरज नाही. हम दोन हमारे दो माँ बाप को फेक दो बस. असं काही करू नका महाराज. त्या आई वडिलांनी आपल्यासाठी फार यातना सहन केल्या, फार कष्ट सहन केलं, आम्हाला मोठं केलं. म्हणून त्यांचं असणारं अत्यंत असणारं चांगल्या प्रकारे जोपासना करा. आई वडील असणारे दैवत एक महाराज, दैवत बर का. म्हणून त्यांची सेवा करा. एकमेकाशी प्रेमाने वागा. माझ्या तरुण वर्गांना हात जोडून विनंती, हा महाराष्ट्र तुकोबारायांचा आहे, हा महाराष्ट्र माऊलींचा आहे, हा महाराष्ट्र स्वामी विवेकानंदांचा आहे महाराज. आणि याच महाराष्ट्रात स्वामी विवेकानंद एखाद्या परिस्थितीला आई म्हणतात आणि याच महाराष्ट्रात एखाद्या 6 वर्षाच्या शाळेतल्या मुलीवर बलात्कार होतो. हाच महाराष्ट्र आहे महाराज. म्हणून माझ्या तरुण वर्गांना हात जोडून विनंती.